नमस्कार, मी निलेश वसावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे सहशिक्षक प्रशिक्षणार्थी काम करत आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय आवश्यक माहिती आहे। आपल्याला जो 5 महिन्याच्या वाढीव जीआर आला होता त्या जीआरच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात नवीन रुजू आदेश देण्यात आले होते। तसेच आमच्या नंदुरबार जिल्ह्यात 15/4/2025 रोजी सहशिक्षकांना रुजू आदेश देण्यात आले। रुजू आदेश दिल्यानंतर शिक्षण डिपार्टमेंटचे आस्थापनाला हे प्रश्न पडायला लागले की नंतर या प्रशिक्षणार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा संदर्भ मॅनेज कसं करायचे जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांचे 5 महिन्याच्या कालावधी पूर्णपणे व्हायला पाहिजे व 5 महिने पूर्ण प्रशिक्षण भेटायला पाहिजे। असं करून रुजू आदेश दिल्या गेल्यानंतर परत सहाय्यक आयुक्त, प्राथमिक शिक्षण अधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ते रुजू आदेश थांबवण्यात आले होते आणि त्या थांबवण्याचे मूळ कारण हे होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या 2 मे ते 15 जून पर्यंत सगळ्या जिल्हा परिषद शाळा व सगळ्या आस्थापना जे शिक्षण डिपार्टमेंटचे जे आस्थापना आहे त्यांना सुट्ट्या असल्या कारणाने ते रुजू आदेश परत प्रशिक्षणार्थ्यांकडून दिले गेले होते, परंतु परत त्यांना स्थगिती देण्यात आली होती की हे जे रुजू आदेश आहे हेच कंटिन्यू तुम्हाला जूनच्या नवीन वर्षाच्या संदर्भात घेण्यात येणार। पण स्थगिती दिली होती। त्यांचे असं सांगायचे होते की जे उन्हाळ्याच्या सुट्ट्या 2 मे पासून ते 15 जून पर्यंत जे उन्हाळ्याच्या सुट्टी आहे त्यांना मॅनेज करत 16 जून पासून सगळे सहशिक्षकांनी संबंधित आस्थापनाला जॉईन व्हायचे। ज्या आस्थापना ज्या आपण जिल्हा परिषद शाळेत आपण काम करत होतो त्या जिल्हा परिषद शाळेला तोच आदेश घेऊन तेच डॉक्युमेंट्स, तेच व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स, जे आधार शेडिंगचे कामं केले असणार किंवा ऑनलाईन जे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले असणार ते सगळा संच घेऊन व रुजू आदेश देऊन आपण 16 जून पासून आपल्या संबंधित जिल्हा परिषद शाळेला व संबंधित आस्थापनेला जॉईन व्हायचं असं माहिती आपल्याला आधी दिली होती। पण आता जे सहाय्यक आयुक्त साहेबांचे पत्र असो किंवा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांचे पत्र असो किंवा गट शिक्षक अधिकाऱ्यांचे पत्र असो ते पत्रकानुसार मागे जे आपल्याला आदेश केले होते की तुम्ही 16 जून पासून आस्थापनेला जॉईन व्हायचे शिक्षण डिपार्टमेंटच्या ज्या प्रशिक्षणार्थींनी 16 जून पासून जर आपण आस्थापनेला जॉईन झालो तर त्यानंतरचे आपल्याला 5 महिने पकडले जातील असं। पण आता जे परिपत्रक काढले त्याच्यामध्ये ही सूचना आहे की 16 जून पासून आपण संबंधित आस्थापनेला जॉईन व्हायचं आणि जॉईन होऊन पुढील 5 महिने आता प्रशिक्षण म्हणून आपण प्रशिक्षणार्थी म्हणून काम करायचं आहे। हे नवीन परिपत्रक आता प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांनी व सहाय्यक आयुक्त साहेबांनी काढलं आहे। हे जे आदेशचे जे स्थगिती होते हे आमच्या नंदुरबार जिल्ह्यात पण आदेशची स्थगिती दिली होती व इतर जिल्ह्यात पण जर अशी स्थगिती दिली गेली असणार तर ही जी माहिती आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात जर स्थगितीचा जो विषय असेल तर ही माहिती सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही माहिती आवश्यक राहणार व जे परिपत्रक गट शिक्षण अधिकाऱ्यांनी व प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी व सहाय्यक आयुक्त साहेबांनी जे पत्र काढलं आहे त्या पत्राची माहिती जर इतर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना माहितीपूर्वक जर आवश्यक असणार तर मला संपर्क साधून ही माहिती पुरेपूर व कशा पद्धतीने जे पुढचे कारवाईचे जे नियोजन करायचं आहे त्या पद्धतीची पूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन। मी सगळ्या महाराष्ट्रातील व माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील सगळ्या सहशिक्षकांना ही माहिती सुचवेल की नवीन वर्षाचे जो 16 जून पासून नवीन वर्षाचे जो संदर्भ सांगितले आपल्या प्राथमिक शिक्षण अधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याचं पालन करत 16 जून ते 20 जूनच्या आत कसंही करून आपण प्रशिक्षणार्थींनी आस्थापनाला हजर व्हा, रुजू व्हा आणि आपल्या पुढील 5 महिन्याचे जे प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो नियमितपणे व नियोजितपणे त्याला कार्यरत राहा अशी मी सगळ्या महाराष्ट्रातील सहशिक्षकांना विनंती करेल व पुढील नवीन वर्षाच्या वाटचालीसाठी सगळ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देईल। सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र।